ठरलं तर मग या मालिकेच्या 26 ऑक्टोबरच्या भागामध्ये प्रताप सांगत असतो, अस्मिता चल लवकर, आईला मदत करूया तुझ्या. याच्यावरती अश्विन म्हणतो, अस्मिताताई आणि मदत करणार? एक वेळ आपले शेजारचे आहेत ना ते येऊन मदत करतील, पण अस्मिताताई मदत कधीच करणार नाही. कल्पना म्हणते, असं कसं? मी लावते ना तिला कामाला. चल अस्मिता, ते ताट घे, त्याच्यामध्ये फुटाणे आणि लाह्या हे सगळं भर बरं. चल लवकर कामाला लाग. आता अस्मिताला अर्जुनच्या रूममध्ये जाऊन तो मोबाईल घ्यायचा असतो, पण कल्पनाने अडवल्यामुळे तिला आता वरती काही जाताच येत नाही आणि ती चिडचिड करत खालीच थांबते. अस्मिता विचार करते, एकदा का मला मोबाईल हातात लागू दे, मग या दोघांची सगळी नाटकं आहेत ना मी सगळ्या घरच्यांच्या समोर आणणार. तितक्यात अर्जुन खाली येतो आणि सायलीला कामामध्ये मदत करू लागतो. सायली छानपैकी हार वगैरे बनवत असते आणि अर्जुन तिला मदत करत असतो. मग मात्र सायलीचा तोरण बनवून होतं आणि ते तोरण दाराला लावण्यासाठी सायली आता दाराजवळ येते. ते तोरण दाराला लावत असताना तिचा हात काही पुरत नाही. मग आता अर्जुन तिच्या मागोमाग येतो. अर्जुन तिच्या मागे येतो आणि आता विचार करतो की हिला आता वरती उचलून हे तोरण लावण्यासाठी मी मदत करतो. तोपर्यंत सायली आपले पाय वरती करू करू ते तोरण लावण्याचा प्रयत्न करत असते. अर्जुन मागून येतो आणि सायलीला उचलतो. सायलीला उचलता सायलीला काहीच कळत नाही. ती एकदम बेसावध असते. सायलीलाच काय, इकडे प्रताप, कल्पना सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. अस्मिताचं तोंड तर आवाजतं. अस्मिता पाहतच बसते, काय चाललंय हे सगळं. आता मात्र इकडे सायली बावरते आणि खाली वळून पाहते, सर काय करताय? आणि नेमकी त्याच वेळेला पूर्णाजीची एंट्री होते. पूर्णाजी समोरचं सगळं दृश्य पाहते आणि काय घडलंय हे आपल्यासमोर किंवा काय चाललंय हे आपल्यासमोर असं म्हणत रागारागात ती अर्जुनकडे पाहायला लागते. सायली सांगते, सर उतरा ना खाली. आता इकडे पूर्णाजीच्या रागाचा पारा चढतच चाललेला असतो आणि ती रागारागात पाहत असते. सायली थोडीशी कलंटे आणि म्हणते, सर मला खाली उतरा ना. आता पूर्णाजी खूप चिडलेली असते. ती म्हणते, अर्जुन, आणि ती रागारागात अर्जुनकडे पाहायला लागते. पूर्णाजीचा आवाज ऐकून अर्जुन सायलीला खाली ठेवतो आणि दोघंजण पूर्णाजीकडे पाहायला लागतात. तोपर्यंत इकडे आपल्या रूममध्ये प्रिया विचार करत असते की आत्तापर्यंत अस्मिताच्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ रेकॉर्ड झाला असेल आणि एकदा का तो व्हिडिओ त्या म्हातारीच्या हातामध्ये आला ना की संपला, की ह्यांचा खेळ सगळा संपला. मग म्हातारी अर्जुनला आणि सायलीला सगळ्यांच्या समोर घराबाहेर काढेल. आणि आता प्रिया दिवा स्वप्न पाहायला लागते. तिला कळतं की मी सगळ्यांच्या समोर अगदी मोठ्या टेचामध्ये अस्मिताच्या मोबाईलमधला व्हिडिओ दाखवलाय. अर्जुन सायली अगदी आरोपीसारखे उभे आहेत आणि पूर्णाजी म्हणते, बरं झालं हो तन्वी, तू आम्हाला हे सगळं दाखवलंस. आधीपासून मला वाटतच होतं की ही मुलगी खूप खोटारडी आहे आणि अर्जुनने या मुलीसोबत लग्न करून खूप मोठी चूक केले. पण तुझ्यामुळे आम्हाला सगळ्यांना समजलं की ही मुलगी किती खोटारडी आहे ते. कल्पना म्हणते, तुला लेकीची माया केली ग मी, पण तू काय केलंस? तू आमचा सगळ्यांचा विश्वासघात केलास. सायली बिचारी मान खाली घालून उभी आहे आणि प्रिया सांगते, बघितलंत ना, मला आधीपासून डाऊट होता की ही काही अर्जुनची बायको वगैरे नाही आहे, फक्त नाटकं करतायत, या घराची फसवणूक करतायत, फायद्यासाठी फक्त ही या घरामध्ये आहे. प्रताप म्हणतो, मला तर आधीपासून ही मुलगी आवडलीच नव्हती. आता मात्र पूर्णाजी सगळा हँड ओव्हर करते आणि म्हणते, या मुलीने सुभेदारांच्या घराण्याची अब्रूधुळीला मिळवली, लग्नासारख्या पवित्र बंधनाचं नाटक केलंय. या मुलीला या घरात राहण्याचा बिलकुल अधिकार नाहीये. चल आत्ताच्या आत्ता इथून चालती हो. अस्मिता आणि प्रिया एकमेकीकडे पाहतात आणि आता एकमेकींना इशारा करतात, चला आपलं काम तर फत्ते झालेलं आहे. सायली हात जोडून माफी मागत म्हणते, पूर्णाई असं करू नका, खरंच मी काही नाही केलेलं आहे, मला एकदा संधी द्या, मला माफ करा. पूर्णाई म्हणते, तुझ्या चुकीला माफी नाही, चल आत्ताच्या आत्ता इथून चालती हो. असं म्हणत पूर्णाची आता मात्र सायलीचा हात धरून तिला घराबाहेर काढत असते. सायलीला घराबाहेर काढताना ती सारखी विनवणी करत असते की मला असं बाहेर काढू नका, एकदा संधी द्या, अहो बोला ना तुम्ही तरी काहीतरी. याच्यावरती कल्पना म्हणते, काय बोलणार तो? आमच्या सगळ्यांच्या विरोधात जात त्यांनी तुझी साथ दिली, दर वेळेला तुला प्रोटेक्ट केलं, आता तो काही बोलला तरी आम्ही ऐकणार नाही. आता तुझी या घरातून रवानगी झालीच पाहिजे. प्रताप म्हणतो, हो चल चालती हो इथून. सायली हात जोडून जोडून विनंती करत असते, पण सायलीचं कुणी ऐकत नाही. अश्विन म्हणतो, वहिनी तुझ्यावरती इतका आम्ही जीव लावला, तू आम्हाला फसवलंस. विमल म्हणते, सायलीताई तुमच्याकडून खरंच ही अपेक्षा नव्हती. अस्मिता म्हणते, चला चला बोलण्यात वेळ घालवू नका, काढा हिला बाहेर काढा. याच्यावरती सायली म्हणते, सर तुम्ही तरी बोला ना, सर एक संधी द्यायला सांगा ना मला पूर्णाजीला. पूर्णाजी म्हणते, कोणी तुझं काही ऐकणार नाही, चल हट. असं म्हणत पूर्णाजी दार लावून घेते.
दार लावून झाल्यावरती पूर्णाजी म्हणते, अर्जुन मी तुला कधीपासून सांगत होते की ही मुलगी तुझ्यासाठी खूप चुकीची आहे, तरी सुद्धा तुला काही ऐकायचंच नाहीये, तुला हिचंच खोटं पटायचं. पण आता माझं ठरलंय की तुझं लग्न आता मी तन्वीसोबत लावून देणार, चालेल ना? असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, हो पूर्णाजी, तू जे म्हणशील ना ते मला मान्य आहे, तुझं म्हणणं मी याच्या आधीच ऐकायला पाहिजे होतं. आता मात्र इकडे प्रिया दिवा स्वप्न पाहता पाहता म्हणते, हो हो करा करा, लवकर लवकर तयारी करा सगळ्याची. आणि तितक्यात तिथे रविराज येऊन बसतात आणि म्हणतात, काय ग काय बोलतेस, कसली तयारी? याच्यावरती प्रिया म्हणते, नाही नाही दसरा आहे ना, म्हणून दसऱ्याची तयारी लवकरात लवकर करायला पाहिजे असं म्हणते मी बाबा. याच्यावरती रविराज म्हणतात, हो पण तू पांघरुणातून उठ तरी आणि ये बाहेर, करूया आपण दसऱ्याची तयारी. तोपर्यंत इकडे आता अर्जुनने सायलीला उचलल्यामुळे पूर्णाजी चिडलेली असते. पूर्णाजी म्हणते, सगळी लाज लज्जा शरम सोडून दिले अर्जुन, काही गोष्टी चार भिंतीच्या आत करायच्या असतात तर काही गोष्टी चार लोकांच्या मध्ये. हे आत्ता जे तू केलंस ना ते फक्त आणि फक्त चार भिंतींच्या आतमध्ये करायच्या गोष्टी होत्या. याच्या पुढे एक गोष्ट लक्षात ठेव, या पायऱ्या उतरून खाली येशील ना तेव्हाच लक्षात ठेवायचं, आपल्या चार भिंतींच्या आत करायच्या गोष्टी तिकडेच करून यायच्या, निर्लज्जपणे इकडे खाली हे असे वेडेचाळे करायचे नाहीत. अर्जुन मान खाली घालतो. त्यावरती अस्मिता म्हणते, बघितलंस ना, अगं इथे डॅडा बसलेत, मम्मा आहे, मी इथे आहे, तरी ह्या अर्जुनला अजिबात अक्कल नाही. त्यावरती कल्पना म्हणते, अस्मिता तू गप्प बस, तुला मध्ये मध्ये चोंबडेपणा करायला सांगितलंय कोणी? याच्यावरती पूर्णाजी म्हणते, आता मला घरात वाद नको आहे, चला बरं दसऱ्याची तयारी करायला घ्या. असं म्हणत पूर्णाजी आता सगळ्यांना शांत राहायला सांगते. आता इकडे प्रताप म्हणतो, अर्जुन चल आपण गाड्यांची पूजा करून घेऊया. पण अर्जुनचं काही लक्षच नसतं. प्रताप म्हणतो, अर्जुन आहे का थोडासा वेळ, चल तुझी पण गाडी धुवून घेऊया. असं म्हणताच अर्जुन म्हणतो, हो हो चला बाबा मी पण येतो. आणि मग अर्जुन ते अर्धवट राहिलेलं तोरण पूर्ण करतो आणि आता कार धुण्यासाठी बाहेर जातो. इकडे अस्मिता विचार करते, मला ताबडतोब जाऊन तो मोबाईल घेतलाच पाहिजे. मग अर्जुनच्या रूममध्ये येऊन अस्मिता तो मोबाईल घ्यायला लागते. सायली आता अस्मिताचा हा सगळा प्रकार पाहण्यासाठी तिच्या मागोमाग येते आणि अस्मिता तो मोबाईल घेते आणि आपल्या रूममध्ये जाते. रूममध्ये जाऊन ती विचार करते, चला आता ह्या मोबाईलमधलं सगळं मला अचूक पाहता येईल. आणि आता अस्मिता तो मोबाईल घेऊन आपल्या रूममध्ये पाहायला लागते. तोपर्यंत सायली लपून छपून हे सगळं पाहत असते आणि सायलीला मागचा प्रसंग सगळा आठवतो. पण आता अस्मिताच्या मोबाईलमध्ये एकही व्हिडिओ नसतो. अस्मिता विचार करते, मी तर मोबाईल रेकॉर्ड मोडला टाकला होता, मग एकही व्हिडिओ का नाही आहे, काय केलं असं यांनी? आता सायलीला सगळा प्रकार आदल्या दिवशीचा आठवतो. ज्या वेळेला रूममध्ये आल्यावरती सायली सांगत असते, सर अस्मिताई तुम्हाला भेटायला स्टडी रूममध्ये आल्या होत्या का? याच्यावरती अर्जुन म्हणतो, नाही. मग सायलीला तो मोबाईल दिसतो, अस्मिताने ठेवलेला मोबाईल. मग तो मोबाईल आता मात्र सायली आपल्या हातात घेते आणि त्याच्यामध्ये झालेलं रेकॉर्डिंग डिलीट करून टाकते आणि सायलीने पुन्हा तो मोबाईल होता तसा तिकडे ठेवलेला असतो. अस्मिता विचार करते, काय हे, यातलं सगळं गेलं कुठे? शी बाबा, मला आता हे सगळं प्रियाला सांगायलाच पाहिजे. आणि ती प्रियाला कॉल करते, पण प्रियाचा कॉल बिझी लागत असतो. मग अस्मिता तिला भेटून सगळं सांगण्याचा विचार करते. तोपर्यंत तिकडे आता सायली येते आणि म्हणते, अस्मिताई काय झालं, कुठे चाललात तुम्ही? अस्मिता म्हणते, तुला काय करायचं आहे, तू हो बरं बाजूला. मग आता अस्मिता गेल्यावर ती सायली मुद्दाम आपला मोबाईल रेकॉर्डर मोडवर टाकून अस्मिताच्या रूममध्ये ठेवून देते तिची जासूसी करण्यासाठी. तिचाच डाव तिच्यावरती उलटवत आता मात्र इकडे सायलीने खूप मोठा गेम केलेला असतो. तोपर्यंत प्रिया आता मिस कॉल पाहते आणि अस्मिताला कॉल करत सांगते, काय ग काय झालं, व्हिडिओमध्ये काही रेकॉर्ड झालं का? अस्मिता म्हणते, कसलं काय, अगं तो व्हिडिओमध्ये एकही गोष्ट रेकॉर्ड झालीच नाही ग. यावरती प्रिया म्हणते, काय ग असं कसं झालं, तू रेकॉर्डर ऑन तर केला होतास का? याच्यावरती आता मात्र अस्मिता म्हणते, अगं हो असं कसं, मी रेकॉर्डर ऑन केला होता पण काहीच रेकॉर्ड झालं नाही. याच्यावरती प्रिया विचार करते, ही मूर्ख अस्मिता आणि हिचा मोबाईल पण मूर्ख. अस्मिताला प्रिया म्हणते, ठेव आता मोबाईल तू. याच्यावरती आता अस्मिता रूममध्ये येते. मग सायली तिच्या रूममध्ये येते. तिच्या रूममधून करत ठेवलेला मोबाईल काढून म्हणते, मी तुमच्या रूममध्ये माझा मोबाईल रेकॉर्डर मोडवर ठेवलेला. अस्मिता म्हणते, का माझ्या रूममध्ये असं तुला काय पाहायचं होतं रेकॉर्ड करून? यावरती सायली म्हणते, मग तुम्हाला आमच्या रूममध्ये रेकॉर्ड करून काय पाहायचं होतं? तेच मला पाहायचं होतं, तुम्ही माझ्या रूममध्ये मोबाईल रेकॉर्ड करून का ठेवला होतात? आता अर्जुन हे सगळं ऐकत असतो आणि सायलीने केलेला खूप मोठा शहाणपणा अर्जुनच्या लक्षात येतो, ज्याचा डाव त्याच्यावरती सायलीने अचूक उलटवलेला असतो.